हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार हाजी असलम सय्यद यांच्या प्रचारार्थ इचलकरंजी येथे आज जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी जनतेला संबोधित केले. प्रचारानिमित्ताने मी आपल्या समोर या ठिकाणी उभा आहे. इचलकरंजी शहर हे कापड उद्योगाचं शहर म्हणून ओळखलं जातं, कामगारांचं शहर म्हणून ओळखलं जातं. आणि आज या नगरीमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचाराला मी आपल्या समोर उपस्थित आहे. हाजी सय्यद यांची उमेदवारी ज्यावेळेस घोषित झाली त्यावेळेस अनेक जणांनी भुया उठवल्या की आपण एका मुसलमानाला उभं करताय. मी म्हटलं मला मुसलमान आहे की काय माहित नाही, पण माणूस आहे, माणसाला उभं केलेला आहे एवढं मला जाणवलं. म्हणजे उमेदवारी देत असताना जात बघितल्या जाते, उमेदवारी बघत असताना त्याचा धर्म बघितला जातो आणि मगच त्याला उमेदवारी त्या ठिकाणी दिल्या जाते. मगच त्याला उमेदवारी दिल्या जाते. अशी असताना 70 वर्षाची प्रथा या हातकणंगलेमध्ये आपण मोडण्यात आली, ही लक्षात घ्या. माझं आज इचलकरंजीतल्या नागरिकांना आव्हान आहे, ज्या दिवशी जात आणि धर्म, ज्या दिवशी जात आणि धर्म याच्या कचाट्यातून उमेदवारी बाहेर पडेल, उमेदवारी बाहेर पडेल, त्या दिवशी या देशाच्या खऱ्या अर्थाने विकासाला सुरुवात होईल. आपण लक्षात घ्या, खऱ्या अर्थाने विकासाला सुरुवात होईल. मग ज्याला उभं राहायचं आहे, मग ज्याला उभं राहायचं आहे तो आपला कार्यक्रम घेऊन येईल, तो कार्यक्रम घेऊन येईल आणि कार्यक्रम घेऊन आला की मग विकासाची कामं सुरुवात होतील, हे लक्षात घ्या. अन्यथा होत नाही. शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत, शेतकऱ्यांचा पोरगा सत्तेवरती बसतोय, पण त्याला पर्यायी बाजारपेठ निर्माण करता आली नाही किंवा हमी भाव जो केंद्र शासन जाहीर करते त्याची अंमलबजावणी करण्याची असणारी यंत्रणा सुद्धा उभी करता येत नाही, अशी परिस्थिती. निवडून गेलेला काय म्हणतो, मला थोडी जातीचा, मला थोडी कामं करण्यासाठी मदत दिलेली आहे, मला थोडी मदत करण्यासाठी, काम करण्यासाठी निवडून दिलेली आहे, मला निवडून याच्यासाठी दिलेली आहे की माझ्या जातीला खुमखुमी आहे की सत्ता माझ्या जातीच्या हातामध्ये राहिली पाहिजे. आणि बघ तो निवडून गेलेला म्हणतो मी काम केलं किंवा न केलं, मी लोकांची सेवा केली किंवा न केली, तरी
जातीला सत्ता पाहिजे म्हणून मला निवडून देण्यात येईल. त्याची बांधिलकी राहिली कुठे? त्याची निष्ठा राहिली कुठे? आणि म्हणून लोकशाहीमध्ये कुठल्या जातीला सत्ता आली म्हणजे विकास होतो असं नाही. तर लोकशाहीमध्ये विकास साधायचा असेल, विकास साधायचा असेल तर निवडून गेलेल्या माणसाच्या डोक्यामध्ये, निवडून गेलेल्या प्रतिनिधीमध्ये तिथे विकास हा त्याचा ध्यास असला पाहिजे. हे लक्षात घ्या. विकास हे त्याचं केंद्र असलं पाहिजे. हाजीना जशी उमेदवारी झाली तशी अनेक समाजाला उमेदवारी दिली. कोल्हापूर मधल्या असणाऱ्या लिंगायत समाजाच्या असणाऱ्या माळीताई उभ्या आहेत. मला सांगितलं त्या बेरोजगार आहेत. म्हटलं आहेत ना बेरोजगार, PhD करून बेरोजगार आहेत. असे असंख्य बेरोजगार आहेत. त्या बेरोजगाराला उमेदवारी दिला जात नाही कारण का त्याच्याकडे पैसे नाहीत. त्याला विचारलं जातं तू किती खर्च करणार? तो म्हणतो मी बेरोजगार आहे तर खर्च कुठून करू? नापास, उमेदवारीच्या यादीमध्ये नापास. इथल्या बेरोजगारांचे प्रश्न आहेत, इथल्या बेरोजगारांच्या व्यथा आहेत. या बेरोजगारांच्या व्यथा त्या पार्लमेंटमध्ये जाऊन मांडल्या गेल्या पाहिजेत, सांगितल्या गेल्या पाहिजेत. लढणारा माणूस त्या ठिकाणी पाहिजे. आणि म्हणून वंचित बहुजन आघाडीने कोल्हापूरमध्ये माळीताईंना त्या ठिकाणी उमेदवारी दिली आहे. हे आपण लक्षात घ्या. मी आवाहन करतोय, सेनेला आवाहन करतो, बीजेपीला आवाहन करतो, काँग्रेसला आवाहन करतो, NCP ला आवाहन करतोय की तुम्ही जे उमेदवार दिलेले आहेत ते एकमेकांचे नातेवाईक आहेत की नाही एवढं सांगा. म्हणजे काय सांगतात की आम्ही सेक्युलरवादी आणि हा काय म्हणतो मी धर्मवादी. जे डावा हात धर्मवादी आणि उजवा हात निधर्मवादी. अरे पण शरीर एकच आहे ना. सत्ता डाव्या हातात राहिली काय आणि सत्ता उजव्या हातात राहिली काय? सत्ता त्या शरीरामध्येच राहिली ना, त्या कुटुंबामध्येच राहिली ना. फरक कुठे गेला? हा लोकशाहीचा तमाशा आपण बंद करा हे आवाहन मी करायला आपल्याला या ठिकाणी आलेलो आहे. पार्ट्या वेगवेगळ्या असतील, त्यांचे नेते वेगवेगळे असतील, पण उमेदवार नातेवाईक आहेत हे आपण लक्षात घ्या. शिवसेनेचे उद्धव ठाकरे आणि NCPचे असणारे शरद पवार या दोघांना आव्हान आहे, तुमच्या नात्याचा संबंध तर सांगा. तुमचं नातं काय ते तर आम्हाला सांगा. हे एकमेकांचे कठपुतली आहेत. हा कधी ह्याला नाचवतो, हा कधी ह्याला नाचवतो. आणि म्हणून खऱ्या अर्थाने लोकशाही या ठिकाणी राखली पाहिजे. खऱ्या अर्थाने इथल्या सामान्य कार्यकर्त्याला उमेदवारी मिळाली पाहिजे, लढाऊ कार्यकर्त्याला उमेदवारी मिळाली पाहिजे, काम करणाऱ्या कार्यकर्त्याला उमेदवारी मिळाली पाहिजे. आणि म्हणून आम्ही असणारी उमेदवाराच्या बरोबर त्याचा कुठला समाज आहे हाही जाहीर केला.
तोही चर्चेचा विषय त्याला उमेदवाराचा समाज जाहीर करायचा असतो का? मी म्हटलं काय चुकलं आम्हाला सांगा ना. आतापर्यंत ही प्रथा नाही. म्हटलं आतापर्यंत प्रथा नसेल, आतापर्यंत ही प्रथा नसेल. अरे हे तर नुसतं रे नियमच आहे. बाहेर काढलं. बसलेले ते हवालदार तिथे बसलेले राहू द्या. आणि म्हणून हे नात्या गोत्याचं जे लोकशाही चाललेली आहे, ओके. ही नात्या गोत्याची जी लोकशाही चाललेली आहे, या नात्या गोत्याच्या लोकशाहीला या निवडणुकीमध्ये अंत करा आणि खऱ्या अर्थाने कार्यकर्त्याची लोकशाही या ठिकाणी सुरुवात. मला अनेक नाराज कार्यकर्ते मिळतात. ते काँग्रेस मधले आहेत, बीजेपी मधले आहेत, सेनेमधले आहेत. तुम्ही फार चांगलं केलं. म्हटलं का? आम्हाला आता विचारायला लागलं. आम्ही अगोदर कप देत होतो, आता ते आम्हाला कप बशीतून चहा पाजतात आहेत. आम्ही त्यांना म्हणतो ह्यालाच आम्ही मतदान करणार आहोत, हे लक्षात घ्या. सगळ्या पक्षांमध्ये असणाऱ्या घाबरगुंडी झाली आहे की आपली संघटना वाचते की न वाचते. या सगळ्या छुप्या कार्यकर्त्यांचा मी जाहीर आभार मानतो. या सगळ्या छुप्या कार्यकर्त्यांचा मी जाहीर आभार मानतो की त्यांनी आम्ही जे करायला निघालेलो आहोत त्याला मनापासून त्यांनी स्वीकारलं आणि स्वतःचा पक्ष सोडून वंचित आघाडीच्या प्रचाराला लागले. मित्रो, सुषमा स्वराज यांचं विधान आपण ऐकलं असेल. तिने असं म्हटलं की बागलकोट मध्ये एकही मेला नाही, एकही हानी झाली नाही. आणि पंतप्रधान म्हणतो की आम्ही 300 मारले. सुषमा स्वराज ही या ज्या आहेत मोदींच्या सरकारमध्ये मंत्रिमंडळामध्ये आहेत. परदेशी खातं त्यांच्याकडे आहे, महत्वाचं खातं त्यांच्याकडे आहे. त्यांना विदेशी तोंड द्यावं लागतं म्हणून त्या खऱ्या बोलल्या. त्याच्याबद्दल त्यांचं अभिनंदन. पण त्यांनी खरं बोलता बोलता पंतप्रधान खोटारडा आहे हेही त्यांनी असणारच आहे. आणि म्हणून जो आपली डिग्री लपवतो, तो खोटच बोलला. आणि म्हणून असा खोटारडा पुन्हा पंतप्रधान होणार नाही याची दक्षता आपण या ठिकाणी घेतली. माझ्याकडे वेळ कमी आहे, सांगलीच्या सभेला जायचं आहे. आणि म्हणून हाजी सय्यद यांची निशाणी, हाजी सय्यद यांची निशाणी, हाजी सय्यद यांची निशाणी, हाजी सय्यद यांची निशाणी त्या कपशी समोरचं बटन दाबून आपण यांना प्रचंड मताने विजयी करा हे आव्हान आपल्या सगळ्यांना करून आपली रजा घेतो. Please like and share.